नमस्कार रसिक प्रेक्षको, हेल्थ गुरु आय केअर मध्ये आपलं सहर्ष स्वागत. प्रश्न क्रमांक 5 मध्ये आपण विचारलं होतं की मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणती सवय गरजेची आहे. योग्य उत्तर आहे दररोज किमान 30 मिनिटं चालणे. अनेक जागरूक नागरिकांनी आपल्या जिल्ह्यातून याची अचूक उत्तरे दिली आहेत. पण मंडळी, ही वाढलेली साखर आपल्या शरीरासाठी सायलेंट किलर का ठरते? चला यामागचे विज्ञान आज सविस्तर जाणून घेऊया. जेव्हा आपण शारीरिक हालचाल करत नाही तेव्हा शरीरातील इन्सुलिन योग्य प्रकारे काम करत नाही. यामुळं रक्तातील साखर वाढत जाते. ही वाढलेली साखर आपल्या रक्ताच्या सूक्ष्म वाहिन्या ब्लॉक करते. याचा थेट परिणाम आपल्या डोळ्यांवर होऊन अंधत्व येऊ शकतं. मूत्रपिंड म्हणजेच किडनी निकामी होऊ शकते किंवा हृदयाचा झटका देखील येऊ शकतो. पण जेव्हा आपण 30 मिनिटे वेगाने चालतो तेव्हा आपले स्नायू ही अतिरिक्त साखर नैसर्गिकरित्या जाळून टाकतात. म्हणूनच औषधांइतकंच शारीरिक हालचाल देखील महत्त्वाची आहे. आता मधुमेहापासून वाचण्यासाठी 2 सोपे उपाय लक्षात ठेवा. पहिला म्हणजे ताटाचे नियोजन. तुमच्या ताटाचा अर्धा भाग पालेभाज्या आणि कोशिंबिरीने भरलेला असावा. उरलेल्या अर्ध्या भागात डाळी आणि थोडीशी भाकर किंवा भात असावा. यालाच आपण प्लेट मेथड असं म्हणतो. दुसरी गोष्ट म्हणजे लपलेली साखर ओळखा. चहामधून, बिस्किटांमधून, थंड पेयांमधून जाणारी साखर ही टाळा. आजपासूनच विना साखरेच्या गोष्टी खाण्याची किंवा पिण्याची सवय लावून घ्या. म्हणजे तुमच्या शरीरात मोठा बदल जाणवेल. तुमच्या गावातील आशाताई घरोघरी जाऊन 30 वर्षांवरील सर्व नागरिकांचा सीबॅक फॉर्म भरतात. बऱ्याचदा यातून मधुमेहाचा धोका वेळेत ओळखता येतो. जर तुमचे वय 30 पेक्षा जास्त असेल तर आजच जवळच्या आयुष्यमान आरोग्य मंदिर किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाऊन मोफत तपासणी करून घ्या. तिथं तुम्हाला तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि औषधे मोफत मिळतील. ही माहिती आपल्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. उद्याच्या नवीन प्रश्नासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमचा नवीन आलेला व्हिडिओ त्वरित तुमच्या मोबाईलवरती दिसेल. धन्यवाद.